जय हरी. एकादश स्कंध भाग 139. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काय काय करावं लागतं त्यातलं मुख्य साधन आहे उत्कंठा. आत्मदर्शन होण्यासाठी मनातील वृत्तीचा पूर्ण उपरम व्हावा लागतो. उपरम होणं म्हणजे शांत होणं. दृश्यावर चिकटलेली वृत्ती तिथून मागे फिरून आतमध्ये स्थिर होऊ लागली. आता आतमध्ये म्हणजे अंतर्मुख होऊ लागली म्हणजे चित्तशुद्ध झालं असं समजावं. चित्तशुद्ध झालं म्हणजे सद्गुरूंची भेट व्हावी अशी ओढ लागते. ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होऊन पूर्ण समाधान प्राप्त होणं हे सद्गुरूचं खरं लक्षण आहे. अशा सद्गुरूंची भेट भाग्यानंच होत असते. साधनात काय किंवा सद्गुरूंच्या भेटीत काय, शिष्याच्या मनात खरी उत्कंठा पाहिजे. त्याची उत्कंठा जितकी शुद्ध आणि तीव्र असते त्या मानानं त्याचं काम लवकर होतं. नाथ महाराज सांगतात की वृत्ती शांत होण्यासाठी अहिंसा, सत्य या गुणांचा अभ्यास करावा, परंतु व्यवहाराला बाधा येईल असा तो नसावा. त्या अभ्यासानं साधकाची वृत्ती शांत झाली म्हणजे त्याला गुरूंची भेट व्हावी अशी तळमळ लागते. सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान कधीही होत नाही. डोळे चांगले असले तरी वस्तू पाहण्यास सूर्याचं साह्य लागतं. नाव नदी पार करते पण तिला नावाडी लागतो. पावसानं जमीन भिजली आणि बियाणांनी कणगी भरलेली असली तरी पीक येण्यास माणसानं पेरणी करावी लागते. किंवा रत्न सापडलं तरी रत्न परीक्षकच त्याचं खरं मोल करतो. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप आपल्याजवळ असतंच, परंतु सद्गुरूंच्या हातानं ते आपल्याला हस्तगत होतं. म्हणून ज्ञाते संत सज्जन आत्मज्ञान संपादण्यासाठी अत्यंत श्रद्धापूर्वक सद्गुरूंची सेवा करतात. एकदा काय झालं, एक गुराखी रस्त्यावर फिरत होता आणि फिरता फिरता रात्रीची वेळ, अर्थात गुराखी म्हणल्यावर गुराखी नाही, सॉरी काय म्हणतात त्याला, रात्रीचा वॉचमन, गस्त घालणारा, तो वॉचमन म्हणू आपण. आता तो शब्द आठवत नाही आहे मला. तो रात्रीचा वॉचमन, पहारेकरी वगैरे, तो गस्त घालत होता आणि त्याने थंडीच्या दिवसामध्ये रात्री 2-2:30 वाजता त्याच्या हातामध्ये पेटता दिवा होता, म्हणजे कंदील होता, आणि तिथे रस्त्यावर घोंगडी घेऊन एक माणूस कुडकुड करत आता गाढ झोपलेला होता. घोंगडी होती त्याच्या अंगावर झोपलेला. आणि हा जो रात्रीचा वॉचमन आहे तो फिरतोय, जागते रहो जागते रहो. आता त्याला बिडी प्यायची हुक्की आली. कशामुळे? थंडी होती म्हणून. मग त्याला कळेच ना, म्हणे आता काय करावं. हा तर हा माणूस इथे झोपलेला आहे म्हणे. ह्याच्याजवळ समजा जर काड्याची पेटी असेल तर आपल्याला बिडी तेवढी पिता येईल आणि हे रात्रीचं जे जागरण आहे ते व्यवस्थित होईल म्हणे आपलं. आता त्याने त्याला उठवलं. ओ दादा उठा. अहो नका करू, उठा हो. म्हणे काय? अहो माझ्याकडं बिडी आहे, काड्याची पेटी तेवढी नाही आहे बघा म्हणे. काहीही करा, कसंही करा, पण मला तुमच्याजवळ असेल तर काड्याची पेटी द्या, नाही तर कुठूनही सोय करा. हा माणूस रात्रीचं 2 वाजता थंडीचं कुडकुडत उठला. डोळे चोळत त्या माणसाकडे बघतोय, जो पहारेकरी होता त्याच्याकडे, तो वॉचमन होता त्याच्याकडे, आणि डोळे चोळत बघतो तर त्याच्याकडे कंदील होता. बरं, तोही पेटता कंदील होता, नुसता कंदील नव्हता. तो म्हणतो, अरे भल्या माणसा, तुझ्याकडे बिडी आहे, तुझ्याकडे पेटलेला कंदील आहे, तेवढी काच वर केली असती तर तुझी बिडी पेटली असती. एवढ्या रात्रीचं एवढं गाढ झोपलेलं मला कशाला उठवलं? तो म्हणला, याच्यासाठी उठवलं. बिडी माझ्याच जवळ आहे, पेटलेला कंदील माझ्याच जवळ आहे, पण त्याची काच वर करायची हे ज्ञान माझ्याजवळ नाही आहे. ते ज्ञान तुम्ही मला दिलं, आता माझी बिडी पेटली, तुम्ही झोपा. हे असंच आहे.
याच देहामध्ये आत्मस्वरूप आहे, तो दिवा पेटलेलाच आहे. फक्त जो अज्ञानाचा पडदा आहे, ती अज्ञानाची काच तेवढी वर केली की ते तिथेच आहे. आणि ती काच वर करण्यासाठी आम्हाला संत सज्जन सद्गुरू हे लागतात. आणि त्यांची सेवा देखील साधन रूपानं नव्हे तर साध्य रूपानं करायची असते. ज्याप्रमाणे मीठ समुद्रात पडलं की तद्रूप होतं, किंवा तुपाची बाहुली केली तरी आत बाहेर ती तुपच असते, त्याप्रमाणे आत्मानंद भोगणारा सद्गुरू ब्रह्ममय असतो. इतकंच नाही तर सच्चिदानंदाचा सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावा म्हणून देह धारण करून तो अनेक लीला करतो. आनंदानं भरलेल्या सद्गुरूची लक्षणं शब्दात सांगताच येत नाहीत. तरी पण त्याला ओळखण्याची एक खूण अशी की सद्गुरू म्हणजे आत बाहेर संपूर्ण समाधान होय. असं पूर्ण समाधान ज्याच्यापाशी असतं त्याची भेट व्हावी म्हणून साधकाला तळमळ लागली पाहिजे. रात्रंदिवस त्याच्या मनात सद्गुरूच्या भेटीचा एकच विचार सारखा स्थिरपणे राहतो. व्यवहाराची कर्मे करत असताही एक क्षणभरसुद्धा मनानं तो गुरुला विसंबत नाही. जागृतीत आणि स्वप्नात त्याला गुरुचा निधिध्यास लागतो. अशी तळमळ वाढली गेली म्हणजे भगवंतच सद्गुरू रूपानं त्याला भेटतो. भेट झाल्यावर आत्मज्ञान त्याच्या पदरात पडलं तरी तो त्याची चरणसेवा सोडत नाही. म्हणजे देहरूपानं भक्त, मनानी भक्त आणि आत्मरूपाने भक्त जे त्याचाच होऊन जातो तो त्याला कधीही सोडत नाही. परमार्थाचा अधिकारी कोण असा जर एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तर त्याच्याही शंकेचं नाथ महाराज इथे निराकरण करतात की आपलं हे सध्याचं जे मन, इंद्रियांना दिसणारं सगळं सर्वस्वी जग हे खरं मानतं. कोण मानतं? मन. काय खरं मानतं? इंद्रियांना दिसणारं जग. कधीचं? आत्ताचं, सध्या जे आहे ते. म्हणून त्या जगाशी वागताना ते विशिष्ट रूपानं व्यक्त होतं. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या घडतात कशामुळं? एकतर मन, मनातल्या व्यक्त होणाऱ्या भावना आणि अव्यक्त भावना दाबून ठेवणं त्यामुळे. मग हे सगळा प्रपंच, पसारा, माया हे कुणामुळं घडतं? तर या मनाच्या विकारांमुळे, मनाच्या आसक्तीमुळे, लोभामुळे. बरं, आत्मदर्शन होण्यासाठी मनाच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल व्हावा लागतो. शरीराची काही गरज नाही बरं का. शरीर जसं आहे तसंच. म्हणजे आत्मदर्शनाच्या पूर्वीचं शरीर जसं होतं तसंच आत्मदर्शनाच्या नंतरचंही शरीर तसंच असतं. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आमूलाग्र बदल कशामध्ये होतो आणि करावा लागतो? तर तो मनाच्या दृष्टिकोनामध्ये. आता आपल्याकडे पाहुणे आले म्हणून घरातल्या स्त्रीनी एक असं चांदीच्या वर्खवालं एखादा ट्रेमध्ये पाणी आणून दिलं. आता तिची भावना काय आहे की हे चांदीचं वर्खवाला ट्रे आपण बाहेर घेऊन जाऊ. त्या दृष्टिकोनातून ती बाहेर घेऊन जाते. पण ऑन द कॉन्ट्ररी तिचा नवरा काय म्हणतो बाहेर आणल्यावर? काय फालतू आहे, हे जर्मनचं टक्कर आपलं बाहेर आणून दिलं, स्टँडर्डच नाही आहे तुला. म्हणजे दृष्टी दोघांची किती वेगळ्या प्रकारची आहे. तो ट्रे तिला काय वाटला? चांदीचा वर्खवाला आहे म्हणून न्यावा. आणि नवऱ्याच्या दृष्टिकोनातून तो ट्रे कसा होता? टकरा, जर्मनचा दिसणारा. मग म्हणून आत्मदर्शन होण्यासाठी इंद्रियांमधला काही बदल नसतो तर मनाच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल व्हावा लागतो. इंद्रियांना दिसणारं जग सर्वस्वी खरं नसून त्याला जिवंत ठेवणारं आत्मतत्व तेवढंच खरं सत्य आहे अशी खात्री व्हावी लागते. ज्याची अशी खात्री होते त्याचा दृष्टिकोन एकदम बदलून जातो. तोच परमार्थाला अधिकारी बनतो. अशा अधिकारी पुरुषाची काही लक्षणं इथे नाथ महाराजांनी सांगितलेली आहेत. मानाची अपेक्षा नसणं हे पहिलं लक्षण. असं म्हणतात की गळाला लागलेला मासा जसा तळमळतो
बागुलाचं नाव ऐकल्याबरोबर लहान मूल कसं कासावीस होतं, म्हणजे बागुल बुवा येणारे बरं का आता, असं म्हणलं की अरे बापरे, सगळं काही सोडतं ते आणि आईच्या कुशीमध्ये गुडप झोपण्याचा प्रयत्न करतं. सोसाट्याच्या वाऱ्यानं केळ जशी थरथर कापते किंवा लाटांच्या उसळण्यानं सूर्यबिंब जसं कापू लागतं, त्याचप्रमाणे खऱ्या साधकाला मान सन्मानाचं मोठं संकट वाटतं. त्याला ते पाहवत नाही, मोठेपणाला तो आपल्याकडे येऊ देत नाही. आता कसं असतं, तुम्ही जर भागवत कथाकार असाल, तुम्ही जर कीर्तनकार असाल, तर ते जे ऐकणारे भक्तगण आहेत ते येऊन तुमच्या पाया पडतात. पण ते पाया पडत असताना जर भागवत कथाकारांनी किंवा कीर्तनकारांनी हा हा माझ्या पाया पडतात हा भाव जर ठेवला तर तो तिथेच संपला. पण त्या भाविक भक्तांचं मनही जपायचं आणि तो मोठेपणा आपल्याकडे येऊ द्यायचा नाही. त्यासाठी त्या क्षणाला त्या व्यक्तीने सातत्याने गुरुमंत्राचा जप करायचा आणि हे जे काय घडतं ते गुरूंसाठी घडतं आहे. माझ्या मी इथे एक माध्यम आहे, मी एक माईक आहे इथे. बरं, आपण म्हणतो माईकमुळे आम्हाला ऐकू आलं. एखादा कथा वगैरे चालू असेल, कीर्तन चालू असेल तर माईक सिस्टीम चांगली होती, माईकमुळे ऐकू आलं असं जर आपण म्हणालो तर ते खरंच कितपत योग्य हो. अर्थात जो बोलणारा आहे त्याचा आवाज चांगला असेल, त्याला बोलण्याची शक्ती असेल, त्याला बोलण्याची बुद्धी असेल तर त्याचा आवाज त्या माईकमधून इतरत्र जातो. म्हणून बोलणारा त्यांनी भागवत कथा केली, त्यांनी कीर्तन केलं का माईकनी भागवत कथा केली, कीर्तन केलं. अर्थातच जो बोलणारा आहे तो माईकला त्याचं श्रेय येऊ शकत नाही. आणि म्हणूनच जो कथाकार आहे, कीर्तनकार आहे, तो बोलत नसतो तर त्याचे सद्गुरू त्याच्याकडून वदवून घेत असतात. तो श्रोत्यांसमोर, भक्तगणांसमोर फक्त एक माईक म्हणून उभा असतो. हा जर भाव त्याच्या मनामध्ये असेल तर मग हे मान सन्मान हे त्याच्याकडे येतच नाही. पण आवडीनं सन्मान करून घेतला तर देहाभिमान घट्ट होईल, म्हणून तो हीन दीन होऊ लागतो. आपलं नामरूप समूळ नाहीसं व्हावं आणि आपल्याकडे कोणी पाहूही नये अशी अवस्था व्हावी म्हणून तो उपाय करतो. द्वैताची संगत त्याला आवडत नाही म्हणून लौकिकाला पाहून त्याला उद्वेग येतो. या अवस्थेमध्ये गेलेल्या व्यक्तीला प्रपंचातल्या कुचाट्या, याचं त्याला, त्याचं त्याला, यांनी असं केलं, या गोष्टी ऐकण्याचा सुद्धा त्रास येतो. इतका त्रास होतो की लौकिकाला पाहून त्याला उद्वेग येतो, देहगेहाचा कंटाळा येतो आणि एकांतच बरा वाटतो. आपल्याला कोणी पाहू नये, कोणी ओळखू नये, लाजू नये असं त्याला मनापासून वाटतं. लोकांमध्ये आपण कोणीतरी आहोत हे कुणाला ठाऊक होऊ नये आणि लोकांकडून मान घेतला तर देहाभिमान वाढत जातो. म्हणून खऱ्या साधकाला मान सन्मानाची नावड उत्पन्न होते. जय हरी.